रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे 10 एप्रिल आणि आजपासून 19 एप्रिलपर्यंत आपल्याला काही वस्तू आहेत की ज्या आपल्या किचनमध्ये जे 4 डबे आहेत त्यामध्ये ठेवायचे आहेत. त्या 4 डब्यांमध्ये त्या 4 वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. त्या आपल्याला पूर्ण आज म्हणजे 10 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत ठेवायचे आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल. तर बघा, सगळ्यात आधी म्हणजे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला 10 रुपयाचं नाणं, म्हणजेच आपण कॉईन म्हणू शकतो, 10 रुपयाचं नाणं गव्हाच्या पिठामध्ये ठेवायचं आहे. गव्हाचं पीठ हे आपल्याला अन्नाचा मुख्य आधार आहे. अक्षय तृतीयेच्या आधी आपल्या गव्हाच्या पिठात हे 10 रुपयाचं एक नाणं स्वच्छ करून तुम्हाला ठेवायचं आहे. हे नाणं लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. पिठात नाणं ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येईल आणि आर्थिक ओघ तुमचा वाढेल. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या डब्यात आपल्याला 10 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. दुसरा म्हणजे मीठ. मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला 5 लवंग ठेवायचे आहेत. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. मिठाच्या बरणीत 5 लवंग टाकून ठेवा. लवंगा आणि मिठाचं हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतं. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्याचे तुमचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतील. त्यामुळे दुसरं म्हणजे मिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला 5 लवंग ठेवायचे आहेत. पहिलं झालं गव्हाच्या पिठामध्ये 10 रुपयाचा कॉईन. दुसरं म्हणजे मिठाच्या बरणीमध्ये 5 फूल असलेल्या, तुटलेल्या फुटलेल्या नाही, व्यवस्थित फूल असलेल्या 5 लवंग. आता पुढची जी गोष्ट आहे, जो पदार्थ आहे तो म्हणजे साखर. साखरेच्या डब्यामध्ये आता बघा, साखर ही गोडव्याचं प्रतीक आहे, तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचं. साखरेच्या डब्यात दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवायचे आहेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढणार आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. तिसरं म्हणजे साखरेमध्ये दालचिनीचे तुकडे कशासाठी, तर घरामध्ये प्रेम, एकोपा आणि कुटुंबांमध्ये आनंद टिकून राहण्यासाठी, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्यासाठी. पहिलं म्हणजे गव्हाच्या डब्यात 10 रुपयाचा कॉईन. दुसरं म्हणजे मिठाच्या बरणीमध्ये 5 फुलाच्या लवंग. आणि तिसरं म्हणजे साखरेच्या डब्यामध्ये 2-4 दालचिनीचे तुकडे. आता चौथा आणि शेवटचा डबा म्हणजेच तांदळाचा डबा. तांदूळ म्हणजेच अक्षदा हे मांगल्याचं प्रतीक आहे, तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तांदळाच्या डब्यात एक अख्खं हळकुंड ठेवायचं आहे. या उपायाने घरातील धान्य अक्षय राहतं आणि शुभ कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. आलं लक्षात? तांदूळ म्हणजेच अक्षदा. तांदळाच्या डब्यामध्ये काय ठेवायचं आहे, तर हळकुंड ठेवताना ते लेकूरवाळं असेल असं ठेवा, चांगलं ठेवा, कीडबीड लागलेलं ठेवू नका. सगळ्यात पहिला डबा म्हणजे गव्हाच्या पिठाचा डबा, दुसरा म्हणजे मिठाचा डबा, तिसरा म्हणजे साखरेचा डबा आणि चौथा म्हणजे तांदळाचा डबा. श्रद्धेने ठेवा, अंधश्रद्धा नाही आहेत. ह्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरामधल्या आहेत आणि प्रत्येकाकडे ह्या गोष्टी अवेलेबल असतातच. त्यामुळे तुम्ही हे करून बघा, तुम्हाला याचा खरंच खूप चांगला फायदा होईल. आता बघा, तुम्ही म्हणसाल की ह्या सगळं करून झाल्यानंतर आता अक्षय तृतीयेच्या नंतर ह्याचं काय करायचं, तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपली अंघोळ म्हणजे स्नान उरकून आपली देवघरातली विधिवत पूजा करून, माता लक्ष्मीची, कुबेर यंत्राची पूजा करून, जे मी तुम्हाला आधी उपाय सांगितले ते आपण आधीच केलेले आहेत. मनोभावे प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते, आमच्या घरातील धन आणि धान्य अक्षय ठेव आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अक्षय तृतीयेला पूजा झाली की दुसऱ्या दिवशी ह्या 4ही वस्तू त्या डब्यातनं काढायच्या आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करायच्या आहेत. ज्याही आपण वस्तू आज ठेवणार आहोत
त्या अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी तुम्हाला विसर्जन करायचे आहेत, 19 एप्रिलला नाही. आता जर सबक आहींनी जर हा व्हिडिओ उशिरा बघितला म्हणजे आज नाही बघितला तर त्यांनी 5 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी ह्या वस्तू ठेवून नंतर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी त्या विसर्जन करू शकतात. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.